नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना याच्यामध्ये सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे. दुसरा हप्ता जो आहे त्याच्याबद्दल एक नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे आणि रकमेत एक मोठी विक्रमी वाढ आता करायचं ठरवलं आहे. जे काय आताचं सरकार आहे त्यांनी आपले जे माननीय मुख्यमंत्री आहेत त्यांनी काल ही घोषणा केली होती. आज पण परत त्यांनी घोषणा केली की आम्ही हळूहळू रकमेत दुसरा जो हप्ता आहे त्याच्यामध्ये नवीन निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि रकमेमध्ये विक्रमी मोठी वाढ करण्याचं त्यांनी ठरवलं आहे. याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चला बघूया आपले जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी नेमकं याच्याबद्दल काय बोललेत आणि त्याच्यामध्ये ते नेमकं किती रकमेत वाढ करणार आहेत आणि दुसऱ्या हप्त्याबद्दल ते काय म्हणाले याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. चला कुठला उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला माहिती आहे आता सध्या आपल्या जी काही हळूहळू जी चालली आहे लाडकी बहीण योजना, त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे हळूहळू 3,000 रुपये करणार अशी मुख्यमंत्र्यांची नवीन घोषणा आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते की महिला जोपर्यंत सशक्त होत नाही तोपर्यंत अर्थव्यवस्था बळकट होत नाही. महिलांना पैसे कुठे खर्च करायचे ते चांगलेच कळतं असं त्यांनी म्हणले आहे आणि हे बरोबर आहे मित्रांनो. आपण पण बघितलं असेल की आपल्या घरातल्या ज्या स्त्रिया असतात ते आपण दिलेले पैसे ते बरोबर साठवून ठेवतात, बचाव करतात आणि जिथं पाहिजे तिथं बरोबर आपल्याला जिथं कमी पडेल पैसे त्यावेळेस ते बरोबर आपल्याला सहकार्य करतात. त्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांची एक नवीन मोठी बातमी आली की आम्ही जे काय आता महिन्याला 1,500 रुपये मिळत आहेत त्याच्यावरती हळूहळू पैसे वाढवून त्याचे पैसे डबल करणार आहोत, म्हणजे 3,000 रुपये करणार आहोत. 3,000 रुपयाच्या पण वर आम्ही जाणार आहोत असं त्यांनी स्वतः काल आणि आज पण परत मुख्यमंत्र्यांनी नवीन घोषणा केलेली आहे. तर हे खूप मोठी आणि सगळ्यात चांगली आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो, कारण आपल्या महिलांना एक सशक्तीकरण करण्यासाठी ही खूप मदत होणार आहे. आपल्या महिलांच्या खात्यात पैसे येतील, कारण 1,500 रुपये ही पहिली होती, आता ते हळूहळू म्हणतायत की आम्ही 3,000 रुपये करू, जेणेकरून आपल्या महिन्यात आपल्या घरात जर 2 स्त्रिया असतील, समजा एक विवाहित आपली आई आहे आणि आपली बहीण एक अविवाहित आहे, तर आपल्या घरात महिन्याला 6,000 रुपये हे फिक्स येतील, म्हणजे 12 म्हणजे 72,000 रुपये आपल्याला वर्षाला निवांत मिळणार आहेत. हे महत्वाचं आपल्यासाठी आहे. तर पुढे ते काय म्हणाले ते बघूया. आता पुढे ते म्हणालेत की जे काही आपली लाडकी बहीण योजना आहे ही अत्यंत महत्वाकांक्षी आणि क्रांतिकारी योजना आहे. ही योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरूपी राहणार आहे मित्रांनो. आता खूप जण असे म्हणत होते की आमची जी काही लाडकी बहीण योजना आहे किंवा आपली जी आपण जे फॉर्म भरले आहेत ते फक्त 3 महिन्यासाठी चालणार आहे, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. तर असं नाहीये. त्यांनी एक नवीन मोठी घोषणा केली. हे दुसरा निर्णय याच्या बाबतीतला आहे. दुसरा महत्वाचा निर्णय की पहिला निर्णय कुठला होता की ती 3,000 रुपये करणार आणि दुसरा निर्णय होता की ही जी काही स्कीम आहे लाडकी बहीण योजना ही कायमस्वरूपी राहणार आहे. याच्यामध्ये कुठलंही आता बंद होणार नाहीये की 3च महिने चालणार किंवा निवडणूक होईपर्यंत चालणार असं त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे की ही जी लाडकी बहीण योजना आहे ही कायमस्वरूपी राहणार आहे. त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. या आर्थिक वर्षात योजनेसाठी 35,000 रुपये कोटींची तरतूद त्यांनी केलेली आहे असं त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे आणि राज्याची आर्थिक स्थिती पण मजबूत आहे असं त्यांनी स्वतः सांगितलं आहे. तर जी काही दरमहा 1,500 रुपयांची रक्कम वाढवत जाऊन टप्प्याटप्प्याने ही रक्कम 3,000 रुपयेपर्यंत करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. आता पुढचं त्यांनी काय म्हणलं होतं की आपल्याला ही एक महत्वाची गुड न्यूज दिली की आपलं जे काही आता एक भय होता आपल्या की महिन्याला आपल्याला 1,500 रुपये येत आहेत आणि ते आता किती दिवस येतील, तर त्याच्यावर त्यांनी स्वतः सांगितलं की कायमस्वरूपी राहणार आहे. त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि आता पुढे जाऊन त्यांनी काय म्हणलं आहे बघा की महिला ज्या आहेत जोपर्यंत सशक्त होत नाहीत तोपर्यंत अर्थव्यवस्था बळकट होत नाही असं त्यांनी स्वतः म्हणलं आहे. कारण महिलांना पैसे कुठे खर्च करायचे त्यांना चांगलं कळतं आणि या योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असंही त्यांनी स्वतः सांगितलं आहे. त्यांनी असं सांगितलं की यातून मिळणाऱ्या पैशांचा उपयोग करून महिला लहान मोठे उद्योग सुरू करतील असं एक त्यांनी स्वतः म्हणलेलं आहे. कारण ते काय करणार आहेत, राज्याच्या एकूण विकासाच्या दृष्टीने ही योजना महत्वपूर्ण ठरेल. त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात असून ती कधीही बंद पडणार नाही असं त्यांनी सांगितलं. दरमहा 1,500 रुपयांची रक्कम वाढवून 3,000 रुपये करण्यात येतील. शासन बहिणीसाठी हक्काचे माहेर आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून मिळणारी ओवाळणी राज्यातील बहिणींना दरमहा मिळत राहिल्याने असल्याचे यावेळी त्यांनी सांगितलं आहे. त्यांनी स्वतः सांगितलं आहे की मित्रांनो आता आम्ही 3,000 रुपये करू. मग 3,000 रुपये महिना म्हणल्यावर ते काहीतरी छोटासा एक व्यवसाय आपण घरी करू शकतो, लहान मोठे उद्योग अशा स्त्रिया करू शकतात असं त्यांनी स्वतः सांगितलं आहे. तर आता बघूया त्याच्यामध्ये ते खरंच 3,000 रुपये करतील का. जर 3,000 रुपये केले तर आपल्याला खूप अशी घरच्यांना मदत होईल असं ते स्वतः म्हणले. ते म्हणाले की माझी ताई कष्ट करते, शेतात राबते याची आम्हाला जाणीव आहे. अशा कष्टकरी बहिणींसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आतापर्यंत राज्यातील 1 कोटी बहिणींच्या खात्यात 3,000 कोटी रुपये जमा झाले आहेत. शासन समाजाच्या सर्व घटकांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे असं त्यांनी स्वतः म्हणलेलं आहे. बचत गट असू द्या, काय असू द्या, त्यातून महिलांना स्वावलंबी करणं हेच यांचं एक उद्दिष्ट आहे असं ते म्हणाले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक गोष्ट सांगतो
की पुढे त्यांनी एक खूप महत्वाची बातमी दिलेली आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कारण पुढे एक मोठा निर्णय आहे याच्याबद्दल. कारण खूप जणांचा हा प्रश्न असू शकतो. ही जी योजना आहे ही महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी, त्यांचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी ही योजना काढलेली आहे आणि विविध उद्योगातून त्यांच्या माध्यमातून त्यांची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण आपल्याला माहिती आहे खूप जणांचे बचत गट आहेत, तर त्यांच्यातून ते काही छोटे छोटे लघु उद्योग करतात, तर त्यांच्यासाठी ताकद म्हणून हे वाढवण्याचा प्रयत्न ह्यांचा आहे. सगळ्यात महत्वाची पुढची बातमी अशी आहे की आधार लिंकिंग होताच पैसे जमा होतील. आता खूप जणांचा असा प्रॉब्लेम आहे की आधार लिंक नसल्यामुळे त्यांचे फॉर्म रिजेक्ट म्हणजे पैसे आले नाहीत, फॉर्म रिजेक्ट नाही तर त्यांचे अजून पैसे आले नाहीत. तर त्यांनी असं सांगितलं की जसं जसं आधार लिंकिंग होईल तसं लगेच पैसे जमा होतील तुमचं, म्हणजे आज लिंकिंग झालं, स्टेटस दिसलं की लगेच तुम्हाला पैसे येतील असं त्यांनी स्वतः म्हणलेलं आहे. तर ज्यांचे आधार लिंकिंग झाले नाहीत त्यांचे आधार लिंकिंग करण्याचं काम सुरू आहे आणि त्यांच्या खात्यावरही पैसे जमा होतील असं त्यांनी सांगितलं आहे. आणि या योजनेत अंगणवाडी का सेविका आणि जे काही ग्रामसेवक मदतनीस आहेत, ऑपरेटर, यांचं योगदान महत्वपूर्ण असल्याचंही त्यांनी असं सांगितलं आहे. तर तुम्ही कुणीही घाबरू नका. ज्यांना ज्यांना अजून पैसे आले नाहीत त्यांनी काही टेन्शन घ्यायची गरज नाही, सगळ्यांना पैसे येणार आहेत असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. कारण खूप जणांचं आधार लिंकिंग नाहीये, तर आधार लिंक नसल्यामुळे पैसे येत नाहीत असं त्यांनी स्वतः सांगितलं. आता हे त्यांचं मत आहे. आता कोणाकोणाला पैसे आले नाहीत त्यांनी अजून कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि तुमचं गाव कुठलं आहे आणि तुमचं कमेंट सेक्शन मध्ये गाव आणि तुम्हाला पैसे आले नाहीत असं तुम्ही लिहू शकता. जर नाही आलं तर मग आपण त्याच्यावरती बघू, कारण खूप जणांचे पैसे आलेले नाहीत अजून आधार लिंक असून. पण ते घाबरू नका, कारण काय होणार आहे, ज्यांचे पैसे नाही आले त्यांना दुसरा हप्ता मिळणार. आणि दुसऱ्या हप्त्याबद्दल सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे तर मित्रांनो, दुसरा हप्ता जो आहे तो आता 3,000 रुपयापर्यंत मिळण्याचा हे केलेलं आहे, शासनाने सांगितलं आहे. आणि ज्यांना पहिलाच हप्ता अजून मिळाला नाही तर त्यांना जो पहिला हप्ता मिळणार तो सप्टेंबरमध्ये मिळणार आणि सप्टेंबरमध्ये त्यांना एकदमच 4,500 रुपये महिन्याला मिळणार आहेत. आणि जर त्याच्यामध्ये वाढ करण्यात आली म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे तर तुम्हाला 3,000 रुपये मिळतीलच, पण दुसऱ्या हप्त्यामध्ये जर वाढ करण्यात आली 3,000 रुपये केलं तर तुम्हाला पहिला हप्ता जो आहे तो तुम्हाला डायरेक्ट 6,000 रुपयाचा मिळेल असं आपण म्हणू शकतो. कारण त्यांनी स्वतः सांगितलं की हळूहळू आम्ही 3,000 करू. मग समजा त्यांनी 3,000 केलं आणि तुम्ही अजून पहिला हप्ताच घेतला नाहीये, म्हणजे काय, जुलै आणि ऑगस्ट तुम्हाला अजून पैसेच नाही आले आणि तुम्हाला आता डायरेक्ट सप्टेंबरमध्ये पैसे येणार. मग सप्टेंबरचे 3,000 आणि जुलै ऑगस्टचे 3,000 असंही येऊ शकतात तुम्हाला. हे अजून कन्फर्म नाहीये, पण मी एक सांगतो कारण ह्या बातमीवरून त्यांनी जे बोललं त्याच्यावर आपण बोलत आहोत. तर आपण असं तर समजू शकतो की 4,500 रुपये तर तुम्हाला फिक्स येणार आहेत सप्टेंबरमध्ये. त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नका. ज्यांचं फॉर्म 15 ऑगस्टच्या नंतर भरतील त्यांना फिक्स पैसे येतील आणि ज्यांचा अजून पैसे आले नाहीत त्यांनी पण काय घाबरू नका, त्यांचेही पैसे सप्टेंबरमध्ये 4,500 रुपये येतील. आणि चांगलं जर झालं याच्या पुढे तर ते आपल्याला नक्कीच वाढवून देतील आणि 6,000 रुपयाचा हप्ता पहिला आपल्याला भेटू शकतो. आता याच्यामध्ये तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवायचंय आणि तुमचे काय प्रश्न असतील ते व्यवस्थित मांडायचंय, सुटसुटीत मांडायचंय आणि आपण त्याच्यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न करू. लवकरात लवकर तुमचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.